श्री स्वामी समर्थ सर्वांना. माझ्याकडे आज हळदी कुंकू आहे आणि मी इथे रांगोळी काढायला घेतलेली आहे. तर रांगोळी मी फार काय मोठी नाही काढते, छोटीच काढायला घेतलेली आहे आणि मला अजून साडी घालायची आहे आणि आवरायचे. तर मी 5 ते 5:30चा टायमिंग दिला होता हळदी कुंकाला, पण ह्या 6च्या नंतर आलेल्या आहेत आणि त्या ज्या आहेत त्या माझ्या नणंदबाई आहेत आणि इकडल्या 2 आत्या आहेत. तर ह्यांचा हळदी कुंकू देऊन झालं होतं, पण त्यांच्याबरोबर मी तिळगुळ देत होते त्यांना. तर त्या म्हटल्या नको मला जास्त गोड नाही आवडत खायला. आणि इकडे नणंदबाई म्हणताय की माझ्या भाऊजाईंनी काय सोनं आणलं आहे का लुटण्यासाठी. तर माझ्याकडे तर सोनं नाही आहे, पण तुमच्याकडे सोन्यासारखी भाऊजाई आहे तर ती गोड मानून घ्या. आणि खरंच खूप छान आहेत ह्या सगळ्याजणी, स्वभावाला खूप हसून खेळून बोलत असतात. आणि त्याच्यानंतर मावशी मॅडम ह्यासुद्धा बाकी होत्या, अजून बऱ्याच सगळ्या बाकी आहेत हळदी कुंकाच्या. आणि ह्या हर्षदाकडे गेल्या होत्या हळदी कुंकाला, तर तिकडनं माझ्याकडे आलेल्या आहेत. आणि ह्या आहेत माझ्या मैत्रीण. तर ह्या खूप रुसल्या होत्या कारण की पिलूच्या मम्मीकडे पण हळदी कुंकू होतं. तर पिलूच्या मम्मीने सांगितलं होतं सगळ्यांना. तर मी काय म्हटलं, त्यांच्याकडे आल्या ना हळदी कुंकाला तर माझ्याकडे पण सगळ्याची येऊन जातील. पण ह्या जरा जास्तच रुसल्या होत्या. तर ह्यांना हळदी कुंकाला बोलवलं, थोडंसं सॉरी बोलले, यांचा रुसवा काढला. मग खूप हसत होत्या. आणि इकडे नंदिनीताई आलेल्या आहेत कारण की त्यांच्या घरी पण हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे मावशी आलेल्या नाहीत. भाभी पण आलेल्या आहेत, भाभींना त्यांना सगळ्यांना बोलवलं होतं. शक्यतो मी ह्या वेळेस काय झालं, पिलूच्या मम्मीनेच बोलवलं होतं सगळ्यांना आणि गेल्या वर्षी मी बोलवलं होतं. तर भाभी विचारत होत्या की तुम व्हिडिओ निकालती आहे. तर मी म्हटलं हो मी व्हिडिओ काढते आणि यूट्यूबला अपलोड करते, तर माझं चॅनल आहे. तर मग त्या म्हटल्या की आम्ही बघत असतो, मी विचारून घेतलं आहे नाव अनुला त्यांना, तर खूप छान असतात व्हिडिओ. तर त्या म्हटल्या बोललेलं काही कळत नाही पण आम्ही बघत असतो. तर इकडे मी चहाची गाळण दिलेली आहे गिफ्ट म्हणून. तर नंदिनीताई इथं हसताय, मी काहीतरी बोललेली मी ते. तर आम्ही असंच हसत असतो नेहमी. तर इकडे आलेले आहेत पिलूची मम्मी, त्यांची फ्रेंड आणि अमृता पण आलेली आहे. तर अमृताच्या घरी पण आज हळदी कुंकू आहे आणि आमचं इकडचं हळदी कुंकू झाल्यानंतर आम्हाला तिच्या पण घरी जायचं आहे. तर आज आम्ही खूप छान दिसत होतो. तर पिलूची मम्मी हसते, मी पिलूच्या मम्मीला चिडवत होते काहीतरी की पिलूची मम्मी आज तुम्ही खूप छान दिसताय म्हणून. आणि आता हळदी कुंकू देते मी यांना सगळ्यांना. तर एवढ्याच बाकी होत्या हळदी कुंकाच्या. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, सगळ्यांना बोलत आहे. तर मी इथे वाण देत आहे. तर पिलूच्या मम्मी म्हणल्या की माझं गेल्या वर्षीचं पण वाण तुमच्याकडं आहे, तर यावर्षी मला डबल पाहिजे. कारण की गेल्या वर्षी काय झालं, कमी पडलं होतं म्हणून मी त्यांचंच उचलून आणलं होतं. तर त्या वर्षभर मला सांगत होते की माझं वाण तुमच्याकडं आहे. तर यावर्षी असं काही केलं नाही, आधी त्यांना मी वाण देऊन टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इथे माधवी आली. माधवीच्या मुलीचे पण राहीचे बोरस्नान आम्ही केलं आणि तिचं पण मी एक व्हिडिओ आहे, तो मी अपलोड केला आहे यूट्यूबवरती, तो तुम्ही सर्वांनी बघा. आणि खूप छान असे आम्ही फोटो काढले होते. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, तर हिलासुद्धा मी वाण देते आणि खूप छान आहे माधवी. आणि इकडे हर्षदाचं जे हळदी कुंकू होतं त्याच्यासाठी हर्षदा तशीच इथे बसून होती कारण की मी बाकी होते. मग माझा हळदी कुंकू झाल्यानंतर मी हर्षदाकडे गेले, तिला हळदी कुंकू वगैरे केलं. बाय बाय, परत भेटू पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.